भटकंती दाई दिशेमध्ये पुन्हा आपलं स्वागत. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मार्लेश्वर. रत्नागिरी स्टँडबद्दल मी तुम्हाला अगोदरच माहिती दिली आहे की ग्रामीणकरता फर्स्ट फ्लोअरला आहे बस स्टँड आणि शहरीसाठी ग्राउंड फ्लोअरला अतिशय सुंदर अशी सोय रत्नागिरी एस टी स्टँडची आहे. आणि आम्ही तिथून 8:30 वाजता देवरुखला जाण्यासाठी निघालो. देवरुखला गांगणची बहीण राहते, हे त्यांचं घर, आणि तिथे आम्ही आमच्या बॅगा ठेवून आम्ही मार्लेश्वरसाठी निघणार होतो. आणि तिथे आम्ही बऱ्यापैकी एक अर्धा पाऊण तास आम्ही तिथे घालवला. नाश्ता चहा पाणी त्यांच्यासोबत केलं आणि आम्ही तिथून परत एस टी स्टँडला येऊन देवरुख ते मार्लेश्वर अशी एस टी पकडण्यासाठी आम्ही गेलो. हे त्यांची बहीण आणि भाऊजी, आणि तिथून आम्ही ती बस पकडून मार्लेश्वरला गेलो. मार्लेश्वर हे बऱ्यापैकी चढणीचं ठिकाण आहे. वयस्कर माणसांना तसं फारसं कठीण नाही आहे, कारण पायऱ्या आहेत, त्यामुळे सोयीच्या आहेत. तुम्ही व्यवस्थितपणे तिथे व्यवस्थित जाऊ शकता. स्वतःची गाडी असेल तर इथे पुढे असं पार्किंग आहे, पण त्याचं तिकीट आकारलं जातं. ते किती आहे ते मी चौकशी केली नाही, परंतु तुम्ही तिथे ह्या गाड्या अशा व्यवस्थित ठेवू शकता आणि परतीला तुम्ही त्यांचा व्यवस्थित वापर करू शकता. आमच्याकडे कोणती गाडी नव्हती, त्यामुळे आम्हाला परतीची गाडी दुपारी 2 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता अशा 2 गाड्या आहेत म्हणून कंडक्टरने सांगितलं. त्यानुसार आम्ही वरती मार्गक्रमण झालो आणि व्यवस्थित आम्हाला तिथे खाली खूप नाश्त्यासाठी खूप छान सोयी आहेत. तुम्ही छानपैकी तिथे नाश्ता करू शकता. नाश्ता करून आम्ही वरती चढणीला गेलो आणि आम्हाला बहुतेक करून तिथे दुपारच होणार होती, त्यामुळे दुपारचं जेवणसुद्धा आम्हाला तिथेच घ्यायचं होतं. त्यानुसार आम्ही चौकशी केली तर बऱ्यापैकी तिथे सर्व सोयी आहेत. तुम्ही असं ह्या पायऱ्याने हळूहळू वर जाऊ शकता आणि सुंदर असं निसर्गातून बघत तुम्ही वरती एक अर्धा पाऊण तासात तुम्ही पोचाल. छान असं वरती हे असं सुंदर हे गॅलरी आहे, ही छान मोठी, आणि हे समोर ठिकाण आहे. याला बरंचसं छोटंसं असं प्रवेशद्वार आहे. वाकून जावं लागतं. एका वेळेला एक माणूस आत जातो, तो दुसरा माणूस एका वेळेला एकच येऊ शकतो, त्यामुळे येता जाता तुम्हाला थांबावं लागतं. आतमध्ये अरुंद अशी जागा आहे, परंतु उभं राहण्याची जागा आहे आतमध्ये. आणि तिथे पुजारी असतात, ते तुमचं गाऱ्हाणं नावानिशी घालतात. आणि बऱ्यापैकी आतमध्ये काळोख आहे, काही दिसत नाही समयीच्या उजेडात. आणि तिथे कायमस्वरूपी नागाचं वास्तव्य आहे असं अगोदर ऐकण्यात आलं होतं. त्यामुळे जास्त हालचाल न करता आम्ही पटापट दर्शन आटपून बाहेर आलो. समोर विस्तीर्ण असा सुंदर धबधबा पाहिला. धबधब्यावर आता एक साकाव बांधत आहेत सिमेंटचा छानपैकी, पण तिथे आता तो तयार नव्हता, त्यामुळे आम्हाला तिथे काय जाता आलं नाही. पण एकंदरीत सगळं सृष्टी सौंदर्य सुंदर आहे. दर्शन छान झालं. आणि तिथे तुम्हाला कुंदा छानपैकी विकत मिळतो, तो तुम्ही घेऊ शकता, स्वस्त आणि मस्त. आणि अशी आमची ही एकंदरीत मार्लेश्वर टूर कंप्लीट करून आम्ही परतीला लागलो.